अंबादास दानवे बोलतात. तुम्हाला दानवे साहेब, ठाकरेंनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया, खरं तर उद्धवजींनी जावं सभागृहात अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं. निश्चित मी उद्धवजींचा, पक्षाचा आणि शिवसेना प्रमुखाच्या विचाराने आम्ही जो चालण्याचा संकल्प केला, मला वाटतं त्या विचाराचा हा विजय आहे असं मानेल का. निष्ठेचं फळ मिळालंय असं म्हणता येईल? निष्ठा तर ठेवलीच पाहिजे. फळ म्हणायला गेलं तर याच्या आधी मी सभागृहात होतो, विरोधी पक्षनेता होतो. निष्ठा तर ठेवलीच पाहिजे. परंतु एक सामान्य शिवसैनिकाला उद्धवजींनी त्यांची जागा सभागृहात दिली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दानवे साहेब, खरं तर महाविकास आघाडीकडनं उद्धव साहेबांनाच उमेदवारी घेऊन त्यांनी विधान परिषदेत जावं असं मागणी होती सगळ्यांची. महाविकास आघाडीला नेत्यांची होती, महाविकास आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांची होती. मात्र उद्धव साहेबांनी तुम्हाला कौल दिला. मी आता बोललो ना, मी उद्धवजींचा आणि पक्षाचा आभारी आहे की मला पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्याची संधी पक्ष देतोय. मला असं वाटतं मी पॉलिटिकल कोणतंच बोलणार नाही. आता उमेदवारी बोलतो, पॉलिटिकल तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाशी बोला, माझ्याशी न बोला. मला वाटतं तुम्ही काँग्रेसशी बोला त्याविषयी. नाही, आता मी त्याच्या अंबादास दानवे यांना ठाकरे सेनेकडनं विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.